नवी दिल्लीत आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. ऑपरेशन सिंदूरवेळी सगळ्या जगानं भारतीय सैन्याचा शौर्य आणि पराक्रम पाहिला. भारताकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर अशा दहशतवादी हल्ल्याला सडेतोड आणि निर्णायक उत्तर दिलं जाईल, असा कठोर संदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. सिंधू जलकरार रद्द करणं हा देखील दहशतवादाविरोधातल्या लढाईचा भाग असल्याचं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं. संरक्षण सज्जतेच्या दृष्टीनं सुदर्शन चक्रासह उचललेल्या अनेक पावलांची त्यांनी माहिती दिली. भारताची संरक्षण सज्जता, देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं होत असलेलं परिवर्तन याचे दाखलेही त्यांनी दिले. विकसित भारत जी रामजी कायदा ग्रामीण विकासाला नवी चालना देईल, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. ग्रामीण भागात रोजगार आणि विकासाकरता हा कायदा लागू केला आहे. या अंतर्गत गावांमध्ये 125 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे. भ्रष्टाचार रोखण्यातही हा कायदा सहाय्यभूत ठरेल. शेतकरी, पशुपालक तसंच मच्छीमारांसाठी अनेक नव्या सुविधा उपलब्ध करेल, असं राष्ट्रपती म्हणाल्या. सरकारच्या निरंतर प्रयत्नांमुळे सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सुमारे 95 कोटी भारतीयांना मिळतोय, असं त्या म्हणाल्या. देशाच्या सांस्कृतिक वारशाचा त्यांनी उल्लेख केला. यात सरकारनं केलेल्या वंदे मातरमच्या 150 वर्षांपूर्तीचा सोहळा, श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी दिवसाच्या उपक्रमाची त्यांनी यावेळी माहिती दिली. ग्रामीण विकास, भ्रष्टाचारमुक्त शासन, सामाजिक न्याय आणि पूर्वोत्तर राज्यांच्या विकासावर असलेला सरकारचा भर यांचाही त्यांनी गौरव केला. सरकारच्या ठोस धोरणांमुळे आणि उपक्रमांमुळे देशात कृषी उत्पादनात झपाट्यानं वाढ झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील करिअप्पा